दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पावसानं चांगली बॅटिंग सुरू केल्याचं पाहायला मिळते। नाशिकच्या अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे। मी सध्या नाशिकच्या नांदूर मधमेश्वर या धरण ठिकाणी आहे। या धरणाच्या ठिकाणी जर बघितलं तर जवळपास 36,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून जो मोठ्या पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे पाणी पातळीत देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे अनेक ठिकाणच्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग हा सध्या आता सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये दारणा, भावली, कडवा, भाम, पालखेड या धरणांमधून जवळपास 10 ते 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर सर्वाधिक पाण्याचा विसर्ग सुरू असलेल्या नांदूर मधमेश्वर धरणामध्ये देखील आता आपण हे दृश्य बघू शकतो। मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढते, त्यामुळे एकंदरीत आता नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे आता हे पाण्याचा विसर्ग आहे तो सुरू झाल्याचं पाहायला मिळते। त्यासोबतच नाशिकच्या गोदावरीला देखील आता पूर आल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आता नांदूर मधमेश्वर धरणातून हा पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जवळपास सध्याच्या स्थितीला आता 36,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्याबरोबरच आता गोदावरीच्या आजूबाजूची गावं आहेत त्यांना देखील आता जो आहे तो इशारा देण्यात आलाय। त्यामुळे एकंदरीत नाशिक शहरातील अनेक ठिकाणच्या धरणांमध्ये आता पाण्याची पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतोय। नाशिकच्या नांदूर मधमेश्वर परिसरामध्ये आपण सध्या परिस्थिती बघतो, या ठिकाणी पाणी पातळी वाढते, धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय। त्यासोबतच या पुलावरून ज्या जाणाऱ्या गावांमध्ये त्यासोबत दिंडोरी फाटा असेल, त्यासोबत अनेक 4 ते 5 गावं आहेत त्यांचा संपर्क तुटलाय। एकंदरीत रस्ते बंद करण्यात आले, मात्र प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे आता कुठेतरी आपण जर बघतोय नाशिकमध्ये पुन्हा एकदा जो पावसाचा जोर आहे तो वाढतोय आणि या पावसाळ्यातला पहिला नदीला जो आहे तो पूर आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीत आता प्रशासनाच्या माध्यमातून या आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे नाशिक शहरामध्ये आता धरण क्षेत्रामध्ये पाण्याची पातळी वाढ झाली आहे, त्यामुळे कुठेतरी आता पाण्याचा विसर्ग देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नांदूर मधमेश्वर, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।